फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. शिवाजी महाराजांचा अवमान केला, संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो, ह्याचा बाप यायला पाहिजे. इथं 500,000 वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही. आणि घाणेरडं गलिच्छ राजकारण भाजपचं चाललेलं आहे. शिवाकडे ऊत आणायचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा कोरटकर आहे, पशा कोरटकर हा, तो सोलापूरकर आहे. त्यांची पिलावळ आहे. जिथं इथं अशी पशा कोरटकरची औलाद निर्माण होईल तिथं त्यांना ठोकलंच पाहिजे. त्याच्या बघत असताना तो मला एक राष्ट्रध्वज दिसत होता आणि राष्ट्रध्वज समोर आला की मीच काय, माझ्यासारखे असंख्य शिवप्रेमी या पृथ्वी तलावरती आहेत. घटनाच काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरटकरचा राग आणि द्वेष दिसत होता. चेहऱ्यावर तर त्याच्या नजरेत त्याच्या तो राष्ट्रध्वज मला दिसत होता. त्यामुळं मी कंट्रोल नाही झालो, मी व्यक्त झालो. बाबा आज तुम्ही नवीन पक्षांचा सत्कार केलेला आहे, त्यांनी कोर्ट आवाराचं शिवप्रेम दाखवलेलं आहे. प्रशांत कोरटकर याने शिवाजी महाराजांच्याबद्दल, संभाजी महाराजांचं राष्ट्रभाव व्यक्त केलं, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवभक्तांच्या कुठेतरी भावना आता संतापजनक दिसत आहेत. आज तुम्ही सत्कार केला. शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रेसिव्ह आहेत आमच्या. आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करूसुद्धा आम्ही कोणाला देणार नाही. ह्या पद्धतीने जर अपमान जर कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात येईल. ही सुरुवात आहे. आम्ही कायमच सांगितलं, प्रशांत कोरटकर हा नालायक माणूस ज्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला, संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो, ह्याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात. आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय, महाराष्ट्रात काय. भविष्यामध्ये विचार करावा. जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने, भाजप सरकारने, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर पुरुष शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा. भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत. पण तू भविष्यामध्ये नाही. आणि 500,000 वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही, का ते आमचे दैवत आहेत. संभाजी महाराज आमचे दैवत आहेत, शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत. आणि घाणेरडं गलिच्छ राजकारण भाजपचं चाललेलं आहे. आणि एक अमित कुमार भोसले नाही, भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील. आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करेल, तर सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत, त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी, शिवसैनिक उत्तर देतील. ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये. एक आत्तापर्यंत फक्त लोक वाट बघवतील काय करायचं, काय नाही करायचं. आणि अमित कुमार भोसले वकील जरी असले तर त्यांच्यातला शिवभक्त, शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले. कोरटकर हे चालणार नाही, महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिला आहे. भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक, शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील. आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी या महाराष्ट्रात सहन करणार नाहीत, ही मला खात्री आहे. म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाण्याला, शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने त्याला सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. कोरटकरनी कबुली दिली फोन माझाच होता म्हणून, तरी देखील सत्ताधारी पक्षातले नेते यावर बोलायला तयार नाहीत, प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. कसं बघताय? नाही, ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून, आपल्याला दहशतवादापासून, महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करणारं काय कारण पाहिजे, तर वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिळ्याकडे ऊत आणायचा प्रयत्न आहे. आणि त्यातलाच हा कोरटकर आहे, पशा कोरटकर हा, तो सोलापूरकर आहे. त्यांची पिलावळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम चाललेलं आहे. कारण त्यांना विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत. ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे, लोकांना काय देत आहेत, काय देत नाही आहेत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करणे हा प्रयत्न आहे. ही त्यांचीच पिलावळ आहे. मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात. छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारीने केला नाही, केला ना, अनेकांनी केला. मग हे कोण करतंय तर सगळ्यांना माहीत आहे, हे भाजपचे मंडळी करतायत. आणि ह्यापासून सगळ्यांनी शिवभक्तांनी, महाराष्ट्राने सावध राहिलं पाहिजे. जिथं इथं अशी पशा कोरटकरची औलाद निर्माण होईल तिथं त्यांना ठोकलंच पाहिजे, अशा भूमिकेचे आम्ही आहोत. किती वर्ष शेतात काम करत? 5-10 वर्ष. कालचा प्रकार राज्यभर व्हायरल होते, नेमकी काय भूमिका होती आपली, काय सांगा? गेल्या अनेक दिवसापासून ही घाणेरडी विषारी प्रवृत्ती राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं विधान आपण सर्वजण ऐकत आहोत. कुठल्याही भारतीय नागरिकाला ही न पटणारी गोष्ट आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे, वाढीस लागली पाहिजे, म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण ह्या राष्ट्रध्वजाशी प्रामाणिकपणे आपलं जीवन आपण या ठिकाणी घालवत आहोत. आज आपल्या भारतीय बाँड्रीवरती जे जवान शहीद व्हायला आहे, तर तुम्ही आम्ही लोककल्याणकारी ह्या राज्यामध्ये, शिवरायांच्या राज्यामध्ये आनंदानं सर्व जाती धर्माचे लोक, विविध विचाराचे लोक, विविध रंगाचे लोक, पंथाचे लोक
आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत असताना अशी जी घाणेरडी प्रवृत्ती आहे ती नष्ट झालीच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी तो समोर आला तरी मला त्याच्या बघत असताना तो मला एक राष्ट्रध्वज दिसत होता. तो आणि राष्ट्रध्वज समोर आला की मीच काय, माझ्यासारखे असंख्य शिवप्रेमी या पृथ्वी तलावरती आहेत. भारतीय नागरिकांचे सहन होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या देशाला अनेक परकीय जुलमी राजवटीला तोंड देऊन बलिदान देऊन आपण ह्या आज आझाद हिंदुस्थानामध्ये जे राहतो आहे त्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांना लावली. संभाजी महाराज बलिदान दिलं, शहीद झाले. त्याच कार्याचा वसानी वारसा या 150 वर्षे ज्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढले आपले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर, त्यांचे संपूर्ण प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते. म्हणून तर सुखदेव, राजगुरू भगतसिंग हे फसार गेले आणि देशात सांगितलं की बाबांनो, ह्या जुलमी राजवट बाहेर पडत असेल तर आमचं बलिदान तुम्ही वाचा देऊ नका, तुम्ही एकत्र आणि असली विषारी प्रवृत्ती जी काय ती बाहेर काढा. आज मला हे समजत नाही की ते कोरटकरनं परवा बोलला, त्याच्या अगोदर तो राहुल सोलापूरकर बोलला, तो जेम्स लेन बोलला. कोश्यारी किती मोठा पदार होता, त्यांच्याकडे अपेक्षित नव्हते. लक्षात घ्या, हे अशी घाणेरडी प्रवृत्ती जर सारखं या जन्माला यायला लागली आणि या लोककल्याणकारी विचाराला कुठंतरी तरी बाधा आणायला लागली तर मग काय आम्ही काय आदर्श ह्यांचा घ्यायचा, कोणाचा घ्यायचा आदर्श? या पृथ्वी तलावरती संपूर्ण मानव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी सामर्थ्य कोणते असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. त्याच्यात जर आडवं कोण येत असेल, जाणीवपूर्वक जर त्याला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मीच काय सोडा, माझ्यापेक्षाही शिवप्रेमी शिव कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाहीत. हा आमचा राष्ट्राभिमान, राष्ट्राचा स्वाभिमान, ही नैतिकता जी आहे पाळण्याची राखण्याची हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी व्यक्त होत होता. त्या ठिकाणी जेव्हा घटना काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरटकरचा राग आणि द्वेष दिसत होता. मी माझ्या पद्धतीने व्यक्त झालो आणि मी जरी वकील असलो तरी सर्वप्रथम मी नैतिक जाऊ दे माझी असे की मी भारतीय नागरिक म्हणून या देशाला कसल्याही पद्धतीचा राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणार नाही. म्हणून मी शिवप्रेमी माझ्यातला काल बाहेर आला आणि काल जे घडलं ते इथून पुढच्या काळामध्ये अशा घाणेरडी विचारी प्रवृत्तीने लक्षात ठेवावं, असं होऊ नये. तुम्हाला त्या न्यायालय परिषदेत तुम्ही त्याच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं त्या ताब्यात घेतल्यानंतर काय चौकशी झाली आणि काय ते नेमकी त्यावेळी भावना काय होती, कसा राग होता? पोलिसांनी त्यांचं काम त्यांनी अत्यंत त्यांच्या प्रोसिजरनं व्यवस्थितपणे पार पाडलं. त्यांना आपण सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. नेमकं तुम्ही हल्ला कोर्ट आवारात केला, काय नेमकी कसा राग होता ते? समोर प्रशांत कोरटकरचा चेहरा मला एक राष्ट्रध्वजाचा चेहरा दिसत होता आणि राष्ट्रध्वज समोर आला की कुठल्या राष्ट्रप्रेमीला शिवप्रेमीला ते सहन होणार आहे? प्रत्येकाच्या डोळ्यात मला राग दिसत होता, चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येकजण आपापल्या परीनं. आपण कोर्टाच्या आवारात हे झाल्यामुळं कदाचित कोर्टाकडं कारवाईसुद्धा शक्यता आहे, याच्याबद्दल काय तुम्ही विचार केला आहे? बघा, कोर्ट न्याय देण्याचं काम करते. कोर्ट विचार करेल, न्यायपालिकेवर चांगला विश्वास आहे, कसल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही, न्यायपालिका खबरदारी घेत असते. मी माझ्यातला वकील प्रोफेशन बाजूला ठेवला. कोण तर वकील असतोय, कोण डॉक्टर असतोय, कोण शिक्षक असतोय, कोण व्यापारी शेतकरी असतोय. हे आपलं पोट भरण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून ते आपलं एक माध्यम आहे. ह्याच्याहीपेक्षा ज्यावेळी राष्ट्रावर संकट येतं त्यावेळी म्हणतो काय, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शिक्षक आहे, मी का जाऊ पुढं, तसं कोण म्हणत नाही. सगळेजण आपापलं प्रोफेशनल बाजूला ठेवतं आणि मी भारतीय नागरिक आहे, मी शिवप्रेमी कार्यकर्ता आहे. या देशाला कसल्याही पद्धतीचं धक्का लागणार नाही यासाठी आपलं प्रोफेशनल बाजूला ठेवून त्या ठिकाणी लढत असतो. तो समोर आला, त्यातला चेहऱ्यावर त्याच्या नजरेत त्याच्या तो राष्ट्र जो मला दिसत होता, त्यामुळं मी कंट्रोल नाही झालो, मी व्यक्त झालो. दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.